नमस्कार मित्रांनो, एकरी 80 ते 90 टनाचा ॲव्हरेज घ्यायचा असेल तर खत पण त्याला चांगला दिला पाहिजे. त्यासाठी आपण काय केले, आता हा माझा 1.5 एकराचा प्लॉट आहे. त्या 1.5 एकरासाठी एक न घेतलेले. आता याच्यामध्ये काय काय घेतले तर एक युरिया घेतला आहे, एक 10-26 आहे, DAP आहे, सुपर फॉस्फेट, अमोनियम सल्फेट आणि या सगळ्यांना पाणी सुटू नये म्हणून आपण काय केले, निंबोळी खत घेतले. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं तर सगळ्या खताला जे पाणी सुटते तर ते पाणी सुटत नाही आणि ते सगळं पाणी निंबोळी ॲब्झॉर्व करते, म्हणून निंबोळी एक आवश्यक आहे. तर याच्यामध्ये आपलं दोन्हीच्या साईडला आहे तर दीड आणि दीड असं मिळून 3 एकर ऊसाचं क्षेत्र आहे. त्यासाठी आज आपण ह्या एका साईडला खत टाकणार आहोत. आता हे सर्व खताचं जे मिश्रण आहे ते असं कालवून घेतला, एकदा दोनदा असं व्यवस्थित खत आहे मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा आपण काय केलं, त्याची ठिकी भरून घेतली. आता 600 ते 700 फूट लांबी आहे माझ्या त्या प्लॉटची, त्याच्यामुळं ठिकी जागेवर नेऊन ठेवली. मग काय भावाला आणि मला एक अशी जुळी घेतली आणि त्या जुळीमध्ये खत भरून खत टाकून घेतला. तर ही आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. धन्यवाद.